नमस्कार. श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. आज आपण जीवन ध्येय ह्या विषयाच्या अनुषंगाने थोडंसं चिंतन करूया. आपण कधी विचार केला आहे का की आपले जीवन ध्येय काय आहे? म्हणजे आपण कशासाठी जन्माला आलेलो आहोत? या पृथ्वीवर आपण माणसाचा जन्म घेऊन आलो, पण शेवटी आपल्याला काय साध्य करायचं आहे? आपल्या जीवनाचं प्रयोजन काय आहे? नेमकं कशासाठी आपण जन्माला आलो याचा विचार आपण कधी केला आहे का? आतापर्यंत जरी आपण विचार केला नसेल तर कधी ना कधी याचा विचार माणसाला करावाच लागेल. कारण माणसाच्या मनाची एक स्थिती अशी कधी ना कधी होतच असते की ज्यावेळेस माणसाला प्रश्न पडतो की काय करायचं आहे आपल्याला नेमकं जीवनाला येऊन, असं त्याच्या आतूनच त्याला प्रश्न पडत असतो. आज माणसाला ठणकावून हा प्रश्न विचारण्याची गरज आहे की बाबांनो, आपल्या जीवनाचं ध्येय काय आहे? कारण जोपर्यंत ध्येय माहीत नाही तोपर्यंत प्रवास म्हणजे कसा आहे की कुठे पोचायचं हे माहीत नसताना प्रवास मात्र चालू आहे. हा अशा प्रकारचा हा प्रवास आहे. कोणी विचारलं कुठे चाललात तर उत्तर आहे किंवा माहीत नाही. मग थांबा तर थांबूही शकत नाहीत. मग अशा प्रकारचा जो प्रवास आहे केवळ भटकंती आहे, बेजारी आहे. त्यातून निष्पन्न काय होणार आहे सांगा? निष्पन्न होण्याचा काही प्रश्नच नाही. मी आता बोलतोय या क्षणी तुम्ही स्वतःला विचारा की जीवनात काय प्राप्त करायचं आहे आपल्याला नेमकं. कोणी म्हणेल मला नोकरी मिळवायची, कोणी व्यापार, कोणी मोठं मंत्रिपद प्राप्त करायचं आहे असं म्हणेल. पण हे जीवनाचं ध्येय असू शकत नाही. कारण जे प्राप्त आपण करायचं ठरवलं आहे ते प्राप्त झाल्यानंतरही पुढे माणसाची धडपड चालूच असते की, होय की नाही? मग पुन्हा प्रश्न निर्माण होईल की आता कशासाठी जगायचं आहे, आता नेमकं काय मिळवायचं आहे? पुन्हा आपण सांगणार समजा पैसा मिळवायचा आहे, पण खूप पैसा मिळवला तरी पुन्हा हा प्रश्न राहतोच की आता कशासाठी जगायचं आहे. म्हणून शेवटी हा प्रश्न राहणार आहे की आपल्या जीवनाचं मुख्य ध्येय काय आहे की जे प्राप्त करण्यासाठी आपण जन्माला आलो. जोपर्यंत काही करायचं आहे, करतच राहायचं आहे, तोपर्यंत हा प्रश्न मात्र राहणारच आहे. कुणी म्हणेल किंवा सुखासाठी धडपड चालू आहे. मग मिळाले का सुख? आपल्याला नाही, समजा तर कोण्या करोडपत्याला, कोण्या मुख्यमंत्री पंतप्रधान पदावर गेलेल्याला कोणाला मिळालेलं आहे? प्रत्येकाची तळमळ, तडफड, धडपड हे चालूच आहे त्यांचीसुद्धा. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तू शोधून पाहे. अशा प्रकारची अवस्था आपल्याला सगळीकडे पाहायला मिळते. म्हणून बाहेरील बदल करून, बाहेर प्रगती करून माणूस जर सुखी झाला असता तर आपल्यापेक्षा 100 पटीने जास्त प्रगती केलेले श्रीमंत देश आज जगामध्ये आहेत. त्यांची अवस्था बघा. त्या लोकांना वाटतं की योगा करायचा का प्राणायाम करायचं का आणखीन काय करता येईल आणि माणसाला पूर्ण सुखी करण्यासाठी काय योजना करता येईल, अशा प्रकारचा विचार ते लोक करत आहेत. जे प्राप्त केल्यानंतर आणखी पुढे काही प्राप्त करण्याची ओढ शिल्लक राहते, आणखी प्रवासाला त्याची सुरुवात होते, ते माणसाचं ध्येय असू शकत नाही. फार तर ते एक जीवनातलं स्टेशन असू शकेल, परंतु ते जीवनाचे ध्येय म्हणता येत नाही. अशा जीवन ध्येयाचा आपल्याला विचार करायचा आहे की जिथे गेल्यानंतर ओढ नाही, तळमळ नाही, तडफड नाही. याचा अर्थ त्या ठिकाणी कर्म संपतील असा नाही, परंतु कर्म तर शरीराने होतच राहणार आहेत आणि जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत ते अनिवार्य आहे. पण माणसाला धावाधाव करावा लागणारा जो आतला आवेग आहे तो मात्र संपला असला पाहिजे. कारण प्रत्येकाला धावायचं आहे, पण ते धावण्याच्या पाठीमागं काहीतरी ध्येय असलं पाहिजे. तिथं गेल्यानंतर माणसाचं धावणं थांबत असतं.
म्हणून जिथे गेल्यानंतर ही ओढ, ही मधून येणारा आवेग, ही तळमळ थांबेल, तेच माणसाचं ध्येय असं आपल्याला समजावं लागेल. माणसाच्या धावण्याच्या पाठीमागे मग काय आहे हे आपल्याला थोडंसं पाहावं लागेल. लहानापासून ते मोठ्यापर्यंत, अगदी मरेपर्यंत आपण धडपडत असतो असं चित्र आहे. मग त्याच्या पाठीमागे काय आहे हा संपूर्ण विचार केल्यानंतर माणसाला असं लक्षात येईल की एक तृष्णा आहे आपल्या आतमध्ये, एक तहान आहे. जी तृष्णा काही केल्या थांबतच नाही, ती मिळवायचंच म्हणते. पण जे मिळवायचं ते मिळवलं की पुन्हा आणखीन तिचं दुसरं काहीतरी चालू असतं. ते मिळवलं की आणखीन तिसरं काहीतरी चालू असतं. कितीही मिळवू द्या, कितीही काही करू द्या, शेवटी ती करण्याची जी भूक आहे ते काही थांबत नाही. पृथ्वी, स्वर्ग, पाताळ सर्व काही मिळूनही पुन्हा थांबलेले नाहीत लोक. अशी उदाहरणं आपल्या पुराणामध्ये अनेक सापडतात. आज आपण माणसाला विचारायचं की तुला काय पाहिजे सांग, आणि ते सर्व काही त्याला त्याच वेळेस देऊन टाकायचं जे त्याला पाहिजे ते. पण काही दिवसातच आपल्या असं लक्षात येईल की तो पूर्ण सुखी होऊ शकला नाही, आणखीन काहीतरी त्याला पाहिजे. आणि हीच ती तृष्णा आहे. कितीही चाललं तरी क्षितिज जसं जवळ आल्यासारखंच वाटतं, पण तितकंच लांब राहतं. तसं माणसाची वासना आहे. कितीही प्राप्त केलं, कितीही मिळविलं तरी आणखीन ती थोडी शिल्लकच राहते. तीच वासनेसाठी, त्याच वासनेच्या पूर्णाहुतीसाठी जे प्रयत्न आहेत किंवा जिथं ती पूर्ण होते त्यालाच आपण ध्येय म्हणू शकतो. मी ऐकलं की एका गरीब व्यक्तीला एक मोठा जमीनदार म्हणतो की जिथवर तू पळशील, ही सर्व जमीन माझी आहे, जिथवर तू पळशील तिथवरची जमीन मी तुझ्या नावावर करून देईन. आणि तो व्यक्ती पळत सुटला. त्याला दम लागला, पण पाय थांबवे ना. त्याला वाटतं की आणखीन एक पाऊल पडलं की एक पट्टाभर जमीन माझी झाली, आणखीन एक पाऊल पडला की एक पट्टाभर जमीन माझी झाली. आणि अक्षरशः एक वेळ अशी आली की तो खाली पडला आणि गतप्राण झाला. ही सत्य घटना आहे असं म्हणतात. मग हीच ती तृष्णा आहे की जी माणसाला थांबूच देत नाही. आपल्या एक व्यावहारी भाषेत म्हण आहे की मरण अलीकडे आणि धाव पलीकडे म्हणून. जो अनवाणी पायानं चालतो त्याला वाटते चप्पल पाहिजे, आणि ज्याच्याकडे चप्पल आहे तो म्हणतो सायकल असावी, आणि ज्याच्याकडे सायकल असते त्याला वाटतं मोटरसायकल पाहिजे. ज्याच्याकडे ती पण आहे तो म्हणतो फोर व्हीलर पाहिजे, आणि तीही ज्याच्याकडे आहे तो म्हणतो की सगळ्याकडे वेगवेगळ्या सुविधा असणारी अशा प्रकारचे नवीन नवीन फोर व्हीलर निघाला ते पाहिजे. आणि शेवटी ट्रॅफिकमध्ये अडकला की त्याला वाटतं वरून जाणारं हेलिकॉप्टर पाहिजे, नंतर विमान पाहिजे. थांबणारच नाही. सर्व साधनं संपतील, पण शेवटी तृष्णा ही शिल्लकच राहणार आहे. अशा प्रकारची माणसाची अखंडित धाव त्या ठिकाणी चालू असते. म्हणून जीवन ध्येय हे तेच असू शकतं की ज्या ठिकाणी ही माणसाची धाव पूर्णपणे शांत होईल. जीवन जगणारे आपण काही पहिलेच मनुष्य नाहीत. आपल्या मागे करोडो अब्जावधी लोक येऊन गेले, आताही जगामध्ये आहेत आणि पुढेही येणार आहेत. या सगळ्यापेक्षा आपलं जीवन काही वेगळं नसतं. आपण स्वतःला विशेष समजत असतो, पण यामागे झालेल्या लोकांच्या जीवनावरून आपण अंदाज काढू शकतो की शेवटी तृष्णा किंवा वासना मिटत नसते. तीच माणसाला सतत धावायला प्रवृत्त करीत असते. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, हेच ते कारण आहे. शरीराने सर्व संसार करा, पैसा, पद, प्रतिष्ठा सर्व काही मिळवा, त्याला कोणी विरोध केला नाही. उलट धनाला लक्ष्मी असं म्हटलं आहे. आपल्या ऋषीमुनींनी त्या दृष्टिकोन आपल्याकडे दिलेला आहे, धनाकडे लक्ष्मी म्हणून पाहण्याचा.
ऐश्वर्यातसुद्धा अनेक संत राहिलेले आहेत. राजा जनकासारखे विदेही पुरुष, त्यांनीही राज्यकारभार चालविला आहे. या सर्व गोष्टी साधन मात्र आहेत. जीवन जगण्यासाठी या गोष्टीची गरज आहे. याच्यावरच आपला जीवन व्यवहार चालणार आहे. पण हे सगळं करत असताना पोहोचायचं कुठे आहे हे विसरून कसं चालेल बरं? कपडे चांगले पाहिजेत, गाडी चांगली पाहिजे, सोबत काही आवश्यक साधन सामग्री बी पाहिजे, वाटेत खर्चाला पैसे पाहिजेत, सर्व काही ठीक, अगदी योग्य. पण जायचं कुठं हे माहीत पाहिजे. हीच गोष्ट आपल्या जीवनाच्या बाबतीत सर्व ठिकाणी लागू पडते. पण शेवटी जायचं कुठं आहे, काय आहे या जीवनाचे ध्येय, हे त्या ठिकाणी जर माहीत नसेल तर मग ह्या बाकीच्या धावाधावीचा अर्थ काय, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. कुणी तर एक दृश्य बघितलं की एक कुत्रा आपलीच शेपटी आपल्या तोंडात धरण्यासाठी स्वतःभोवती गोल 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 फिरत होता. पूर्ण शक्ती लावून तो फिरत होता, अगदी वेगाने. फिरता फिरता शेवटी त्याला चक्कर आली. चक्कर येऊन तो खाली पडला. आणि ज्यावेळेस त्याने डोळे उघडले त्यावेळी त्यानं पाहिलं की दोन्ही पायाच्यामधून शेपटी अगदी त्याच्या तोंडाजवळ येऊन थांबली आहे. जे त्याच्या जवळच होतं त्याला वेगळ्या प्रकारे प्राप्त करण्याचा त्याचा प्रयत्न होता. ते त्याला सहज प्राप्त होतं, परंतु त्याची धाव चुकल्यामुळे त्या गोष्टीने त्याला खूप बेजारीत पाडलं आणि तरीसुद्धा त्याच्या पद्धतीने ते प्राप्त झाले नाही. तुझं आहे तुझं पाशी, परी जागा चुकलाशी, असं संत म्हणतात. आता आपल्या जीवनामध्ये हे कसं लागू पडतं ते पाहू. आपण बाहेर कोण्याही कारणास्तव धावत असू, पण धावण्याचा एकच उद्देश आहे, शांती, सुख किंवा समाधान, स्थैर्य. हे प्राप्त करण्यासाठीच आपली धडपड चालू आहे. कारण आपण सुखी नाहीत, सुखी व्हायचं आहे. शांत नाहीत, शांत व्हायचं आहे. तृप्त नाहीत, तृप्त व्हायचं आहे. कुणाला कळो किंवा न कळो, पण हीच गोष्ट आपल्याला पाहिजे आहे. आता फक्त त्या कुत्र्यासारखी आपली वाट चुकली आहे की ह्यात मिळेल सुख, ह्यात मिळेल अशा पद्धतीनं आपलं धावणं चालू आहे. साधनं बदलणं चालू आहे, वस्तू बदलणं चालू आहे, रस्ता बदलणं चालू आहे. मनमत माऊली ज्ञानेश्वर महाराज हे एका ठिकाणी बसले. त्यांनी मांडी घालून एका ठिकाणी बसून ते प्राप्त केलेलं आहे. आपल्या आतच ती गोष्ट आहे ज्याच्यासाठी आपण बाहेर धावत आहोत, हे त्यांनी सिद्ध केलेलं आहे. मनमत माऊली परमरहस्यामध्ये म्हणतात, संकल्प विकल्प जेत निमती, निरहंकार सदा शांती, तद्रूप ब्रह्माची होणी असती, तोची मोक्ष पै देवी. इथेच आल्यानंतर जीवाची वासना शांत होते, ती पूर्णत्वाला प्राप्त होते. हे पूर्णत्व प्राप्त करण्यासाठीच माणसाची धडपड चालू आहे. आणि हे पूर्णत्व जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत माणसाची धाव संपू शकत नाही. तुकाराम महाराजांच्या भाषेत सांगायचं तर, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची. विश्रांती पावलो म्हणतात, पूर्ण शांत झालं म्हणतात. पूर्ण शांत झाल्यानंतरच जीवनाचा खरा आनंद कळत असतो. पुन्हा कशातही आनंद आहे, हर क्षणी आनंद आहे. जीवन त्यावेळी खेळ बनतो. आणि ज्यावेळी फक्त जीवन खेळ बनत असतो त्यावेळी जीवनात फक्त मौज असते. इथल्या हारण्यात आनंद, इथल्या जिंकण्यात आनंद, इथल्या मिळविण्यात आनंद, इथल्या गमावण्यात आनंद. कारण शेवटी घराला हात हलवितच जायचं आहे. असंच असतं की नाही? खेळातसुद्धा असंच असतं. सगळे एकच असतो, फक्त खेळण्यासाठी आपण दोन गट केलेले असतात आणि त्याच्यामध्ये आपण आनंद लुटत असतो. हा एकमात्र उद्देश असतो खेळामध्ये, आनंद लुटणे, केवळ आनंद लुटणे. जीवनातल्या सर्व प्रकारच्या बंधनातून मुक्त झाल्यावर अशा प्रकारे जीवन ही एक क्रीडा आहे असा मनुष्य जीवनाकडे बघत असतो आणि जीवनाचा खेळ त्याप्रमाणे करत असतो. त्यालाही ही गोष्ट माहिती असते की काही सोबत आणलं नाही आणि काही नेणार नाहीत, फक्त मौज आहे, फक्त आनंद आहे.
असा त्याचा दृष्टिकोन बनतो. जीव व्यापक कणाकणात भरून उरलेल्या शिवतत्वापासून जन्माला आला आहे आणि म्हणून जोपर्यंत तो स्वतःच्या या मूळ स्वरूपाला प्राप्त होत नाही तोपर्यंत तो पूर्ण शांत होऊ शकत नाही. हे स्वतःचं मूळ ठिकाण प्राप्त होईपर्यंत मनुष्य धावत असतो. म्हणून ते मूळ प्राप्त ठिकाण करून घेणे हे प्रत्येक माणसाच्या जीवनाचं ध्येय आहे. हेच लक्ष घेऊन माणसाला जीवन जगायचं असतं आणि त्याच्यासाठी प्रयत्नशील राहायचं असतं. हे लक्ष धरून माणूस सर्व गोष्टी करेल तर त्याच्या प्रत्येक गोष्टीला एक अर्थ प्राप्त होईल. पण ही मूळ गोष्ट सोडून जर तो काहीही करेल तर ते सर्व अंती निरर्थक सिद्ध होईल. हे मात्र लक्षात घेतलं पाहिजे. ज्याप्रमाणे पुढे एक असेल तर त्याच्यानंतर किती शून्य असले तरी त्या शून्याला एक किंमत प्राप्त असते. परंतु उलट जर किती शून्य असतील परंतु समोर एक नसेल तर त्या नुसत्या शून्याला काही किंमत नसते. म्हणून जोपर्यंत आपलं जीवन ध्येय काय आहे हे विसरून मनुष्य जीवनाचा आटापिटा करील तर त्याची आणि सुखाची कधी गाठ पडणं शक्यच नाही. थोडंसं आता आपण आजच्या जीवनाकडं पाहू. आज आपल्या जीवनात बऱ्याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि त्यासोबत ईश्वरही महत्त्वाचा आहे. फक्त आहे म्हणण्यापुरताच मग तो ईश्वर पण आहे. बाकी गोष्टीसाठीच आपला जीव तुटतो आहे, फक्त ईश्वरासाठी आपला जीव तुटत नाही हे वास्तव आहे. याचाच अर्थ तिथे आपला जीव फक्त व्यावहारिक गोष्टीत अडकलेला आहे. अशा परिस्थितीत आपल्याला शांती पाहिजे. कशी शांती मिळेल? मग जीवनभर व्यवस्थित जगूनसुद्धा शेवटी मरताना अनंत यातना, भय, चिंता वगैरे घेऊनच आपण शरीर सोडणार. हे मात्र दयनीय आहे, फारच दयनीय आहे. ज्याने जीवन व्यवस्थित घालविलं त्याला मरताना भीतीचं काही कारण नाही. जीवन हे जसं सत्य आहे तसा मृत्यूही सत्य आहे. त्याचा स्वीकार करता आला पाहिजे, पण त्याची तयारी फार पूर्वीच झाली पाहिजे. ऐनवेळी ती होणार नाही हे मात्र नक्की. कारण तुकाराम महाराजांसारख्या संतांनी जीवनामध्ये ती मुख्य तयारी आधी केली आणि म्हणूनच जगाला हातवारे करून गरजून तुकाराम महाराजांनी ही गोष्ट सांगितली की याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. अरे बाबांनो, शेवटचा दिवस, शेवटचा क्षण गोड करण्यासाठी मी हे जीवनामध्ये इतका आटापिटा केलेला आहे. म्हणजे जे प्राप्त करायचं होतं ते त्यांनी ते आधी प्राप्त केलं आणि म्हणून त्यांची सर्व ओढ थांबली आणि त्यांनी मृत्यूलासुद्धा सहजतेने बोलवण्याचं धाडस स्वतःमध्ये प्राप्त केलं. ती अवस्था प्राप्त केली की मृत्यूसुद्धा त्यांना त्या ठिकाणी भयग्रस्त करू शकत नाही. समजा त्यांचं जीवन धन्य झालं आणि त्यांनी जगाला म्हणजे जगलेच योग्य प्रकारे आणि त्यांचं जीवन मार्गदर्शक ठरलं. याच्या पाठीमागे काय तर पाहुण्यासारखं राहावं, खावं प्यावं, सर्व गोष्टीचा उपयोग करावा, जे काही असेल त्याप्रमाणे सर्व गोष्टीचा उपभोगही घ्यावा, हसावं खेळावं, गप्पा माराव्या. पण शेवटी जसा पाहुणा आला तसाच त्याने आनंदाने त्या घरचा निरोप घेतला पाहिजे. सर्वांना बाय बाय करून पुढील प्रवास त्यानं चालू केला पाहिजे. यातच त्याची शान आहे. तसं जीवसुद्धा या जगामध्ये पाहुण्यासारखाच आला. त्याला ईश्वराने त्या ठिकाणी भरभरून सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. आपल्या प्रारब्धाप्रमाणे जो काही गोष्ट आपल्याला मिळेल त्याच्या सर्व गोष्टीचा उपभोग घेऊन आनंदाने जीवन जगून नंतर तितक्याच शांतपणाने जीवनाचा शेवटही त्यानं स्वीकारला पाहिजे. कारण शेवटी पाहुणाच आहे, निघावं तर लागणार आहे. त्यासाठी निघण्याची तयारी ठेवली पाहिजे. कारण निघण्याची तयारी ठेवली तर त्याला त्रास होणार नाही. बरोबर आहे की नाही मंडळी? अहो, फार मोठ्या लोकांचा हा विचार आहे आणि तो बरोबरच असणार यात शंका नाही. म्हणून
हा विचार आपण आपल्या अंतःकरणामध्ये जपावा आणि आपल्या जसा जन्माचा स्वीकार आहे, जीवनाचा स्वीकार आहे, तसा मृत्यूचाही स्वीकार सहज करण्याची तयारी आपल्यामध्ये निर्माण करावी आणि ही सहजता निर्माण करण्यासाठीच आपला जन्म आहे. धन्यवाद. या ठिकाणी आपण थांबूया.